नमस्कार. तर आज बघा मी दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहे. तर बघा आता मी कसे बनवते, काय काय सामान लागतंय ते मी दाखवते. तर इथे मी कोथिंबीर धुवून घेतली बघा. कोथिंबीर धुवून ठेवली आणि लसूण 5-7 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात बघा. आणि जिरं घेतलं 1 चमचा. आता हे मी सगळं मिक्सरला बारीक करून घेते आणि मग हे दुधी भोपळा खिसून घेणार आहे. तर मिक्सरला आहे बघा कोथिंबीर, जिरं आणि लसूण बारीक करून घेतला. आता दुधी भोपळा खिसून घेते. कोणी कोणी साल पण काढतं, साल नाही मी काढणार, चांगला असतं हे. एकदम कवळा आहे भोपळा. थोडे कुठे कुठे डाग आहेत असे काळे, लागल्याला म्हणजे लागल्याला की याला डाग पडतात असे. तर खूप छान होतात दुधी भोपळ्याचे पराठे. खायला तर खूप भारी लागतात. भाजी खायला कसं कंटाळा येतो, कधी भाजी खाऊशी नाही वाटत किंवा सगळ्यांनाच आवडते असं नाही, कोणाला तरी घरात आवडत नाही. तर असे जर चपात्या तुम्ही बनवल्या ना दुधी भोपळा टाकून तर खूप छान लागतात आणि सगळे खातात खूप आवडीने. तर दुधी भोपळ्याचा हलवा पण खूप छान होतो, खूप भारी लागतो. तर बघा आता दुधी भोपळा माझा झालाय खिसून, हे बघा. आणि लगेच भिजवायचा, नाही तर काळा पण खूप थोडासा पडतो आणि पाणी सुटतं. तर पटापट आता पीठ भिजून घ्यायचंय आणि जेवढं पाणी नाही लागत भिजवताना, कारण जेवढं आपल्या ह्याच्यात मावन पीठ ना तेवढंच पीठ घ्यायचं. तर बघा हे आता मी वाटून घेतलेलं मसाला. आणि भोपळ्याला पाणी सुटतं, म्हणून पाण्याची गरज लागणार नाही. लाल तिखट मिरची पावडर, हिंग, हिंग अर्धा चमचा, हळद 1 चमचा, तिखट आपल्याला चवीनुसार, म्हणजे कोणी जास्त खातं कोणी कमी खातं. आपल्या आपल्या पद्धतीने तिखट कमी जास्त करू शकतो आपण. तर आम्हाला तिखटच आवडतात म्हणून मी 2 चमचे टाकले मिरची पावडर. हिरवी मिरची पण छान लागते, पण लाल थोडी चांगली लागते जास्त, म्हणून मी हिरवी मिरची न वापरता लाल मिरची पावडर वापरली. मिक्सरचं भांडं पण राहिलं थोडं त्याला मसाला. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. आता बाकीचं गव्हाचं पीठ घेते.
जेवढं याच्यात बसत म्हणजे तेवढंच टाकून घेते. पाण्याचा वापर अजिबात करणार नाही मी. हा याच्यातच आता भिजवणार आहे. मीठ चवीनुसार. तर खूप भारी लागतात, तुम्ही पण करून बघा दुधी भोपळ्याचे पराठे. माझं तोंड आले बघा, त्याच्यामुळे बोलायला थोडस हे होत आहे, असे काटे आलेत ना जिभेला. बोलता येईना, बोलायला गेलं की लगेच दुखतंय जरा. भोपळा आहे बघा किसून घेतलाय ना, त्याला पाणी सुटलंय आणि मिक्सरचं भांड धुवून घेतलंय. तेवढ्यात भरपूर आपले पीठ बसले बघा तुम्ही. आणि पाणी सुटतं त्याच्यामुळे लगेच आपल्याला हे पराठे बनवून घ्यायचे. भाजी खाऊन जर आपल्याला सारखा कंटाळा येतो दुधी भोपळ्याचा, तर बघा दुधी भोपळ्यापासून आपण पराठे बनवू शकतो, हलवा बनवू शकतो, अजून काय काय प्रकार आहेत दुधी भोपळ्याचे त्याच्यातून. तर बघा आता मी घेतलंय पराठे बनवायला. तर मी तिथे साजूक तूप घेतले, तेल पण वापरू शकतो असं काही नाही. खूप मस्त वास येतोय पिठाचा. दुधी भोपळा आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. रात्री तर दुधी भोपळ्याची भाजी खाल्ली ना चांगलं असतं रात्रीचं. पचायला एकदम हलका दुधी भोपळा आणि शरीराला खूप चांगला असतो. पहिले लोक किती भोपळ्याची भाजी खायचे, पातेल्याचे पातेले बनवायचे, मुगाची डाळ टाकून किंवा मूग भिजवलेले, कढी भोपळा, भरपूर असं भाज्या बनवून खायचे दुधी भोपळ्याचे. आता म्हणजे बरेच लोकांना म्हणजे आवडत नाहीये दुधी भोपळा, दुधी भोपळ्याची भाजी वगैरे. तर मग असे पराठे वगैरे बनवून दिले ना तर खातात लोक. मुलांना तर अजिबात आवडत नाही दुधी भोपळा. असे पातळ बनवून घ्यायचे. दही किंवा चहा बरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता, भाजीसोबत पण खाऊ शकता. आम्रखंड, टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणी कशाबरोबर पण खाऊ शकता, खूप छान लागतात. एकदम मऊ होतात, लुसलुशीत. मस्त फुगला आपण, किती सुंदर असं पराठा झाला. तर चला मी आता सगळे असे बनवून घेते. आणि बघा पीठ भिजून झालंय, असं घट्ट भिजवलंय मी.
आता लगेच चपात्या बनवायच्या, नाहीतर मग त्याला पाणी सुटतं. थोडस तेल टाकून घेतो. मग आता झालंय तुझं, आता लगेच चपात्या बनवून घेणार, पराठे बनवून घेणार, सॉरी. तर बघा झाले माझे पराठे बनून, शेवटचा आहे. सगळं झालंय बघा बनवून. खूप गरम होते बघा, माझा सगळा घाम घाम झाले. एवढं आभाळ आलंय ना, आभाळ येतंय, कधी कधी पाऊस पडतोय, वारा सुटतोय. ह्या वर्षी खूप सगळीकडे पाऊस झालाय, कुठे गारा पडल्यात, कांद्याची वाट लागली भरपूर. तुमच्याकडे गरम होतंय का असं? एवढं आमच्याकडे भरपूरच गरमी, एवढी गरमी आहे ना, बापरे. पंखा 5 वर असला तरी पण त्याची गरम अशी वाफ येते. हे बघू शकता, ते बघा किती छान असे मस्त झाले. आता बघू, तर आता बघू मुलांनी, अक्षयनी पण आणि निखिलच्या बाबाने सगळ्यांनी नाश्ता केलाय. तर त्याला निखिलला विचारते की कसे लागले दुधी भोपळ्याचे पराठे. तर बघू आता निखिल काय बोलतोय. चांगले होते, मस्त झाले. काय सांगशील तो दुधी भोपळ्याच्या पराठ्याबद्दल? मी सांगेल की ऑडियन्सला सांगेल की तुम्ही पण बनवून हे का, खूप चांगलं आहे. धन्यवाद. वेलकम. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा, आणि छान छान अशा मस्त कमेंट पण करा. आणि चला आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.